Hello friends, welcome in Learning Studio. Today we will learn real numbers, surds, practice set 2.3. What is meant by surd पाहूया. Surd ची डेफिनेशन आहे if n is not equal to 1 is a natural number. म्हणजे rather than 1 जे नॅचरल नंबर्स आहेत ते आपण घ्यायचे आहेत म्हणजे 2, 3, 4 like that. And a is a positive rational number. And nth root of a or a raised to 1 by n is an irrational number, then nth root of a or a raised to 1 by n is called a surd. पहा या ठिकाणी दोन अटी दिल्यात. ही जी ऑर्डर आहे म्हणजे जेवढा आपण रूट घेणार आहोत दॅट शुड बी अ नॅचरल नंबर एक्सेप्ट 1, कारण कोणत्याही नंबरचं फर्स्ट रूट हे ती संख्या स्वतःच असते. म्हणून एक्सेप्ट 1 जे 2, 3, 4 लाईक दॅट नॅचरल नंबर्स आपल्याला घ्यायचे. आणि हा जो a आहे इट शुड बी अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. मग जेव्हा आपण याला अशा पद्धतीने लिहूया nth रूट ऑफ a किंवा a रेज टू 1 बाय n तेव्हा त्याला सर्ड असं म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल पहा क्यूब रूट ऑफ 5 इट इज अ सर्ड. या ठिकाणी याचं जे रूट आहे ते कोणतं घेतलेलं आहे, क्यूब रूट घेतलेला आहे. आणि याचा जो नंबर आहे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर तो कोणता घेतलेला आहे, तो आहे 5. म्हणजे a च्या जागी काय घेतलेले 5 आणि n च्या जागी काय घेतलेलं आहे 3. याला तुम्ही असं पण लिहू शकता 5 रेज टू 1 बाय 3 जे आपण 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे इंडायसेस अँड क्यूब रूट्स मध्ये. तर या दोन पद्धतीने आपण या नंबरला लिहू शकतो. आता याला सर्ड का म्हणायचं थोडक्यात मी सांगते तुम्हाला की तुम्ही या 5 चं क्यूब रूट नाही कॅल्क्युलेट करू शकत. तुम्ही 125 चं क्यूब रूट 5 असं कॅल्क्युलेट करू शकता, पण 5 चं क्यूब रूट आहे का, नाही. म्हणून याला इररॅशनल नंबर असं म्हणायचं किंवा त्याला आपण काय म्हणतो आता सर्ड्स असे म्हणतो. मग 5 रेज टू 1 बाय 3 ही त्याची दुसरी पद्धती आहे लिहिण्याची. हे जे साइन आहे ना रूटचं साइन त्याला काय म्हणायचं, रॅडिकल साइन म्हणायचं. हा जो n आहे तो आहे ऑर्डर ऑफ द सर्ड आणि हा जो a आहे तो झाला रॅडिकंड. म्हणजे रूट मधला जो नंबर आहे त्याला काय म्हणायचं, रॅडिकंड म्हणायचं. कितवं रूट आहे दॅट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड आणि या साइनला रॅडिकल साइन. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया की ते सर्ड्स आहेत किंवा नाही. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे रूट 3 इज अ सर्ड, कारण 3 चं तुम्ही स्क्वेअर रूट नाही कॅल्क्युलेट करू शकत. आणि सर्डची जी डेफिनेशन आहे ती इथं सॅटिस्फाय होईल की रूट कितवा आहे तर ते सेकंड रूट आहे आणि इट इज अ नॅचरल नंबर रादर दॅन 1 आणि 3 इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आता हे जे सेकंड एक्झाम्पल आहे इट इज नॉट अ सर्ड, कारण तुम्ही पाहत आहात की या क्यूब रूट मध्ये काय आहे तर 5 प्लस रूट 3. रूट 3 इज अन इररॅशनल नंबर, म्हणूनच 5 प्लस रूट 3 हा काय झाला इररॅशनल नंबर. म्हणजे रॅडिकल साइन मध्ये काय पाहिजे तर तो असला पाहिजे रॅशनल नंबर. ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होत नाही म्हणून इट इज नॉट अ सर्ड. त्यानंतर पाहूया आपण फिफ्थ रूट ऑफ 32 इज नॉट अ सर्ड, कारण तुम्ही फिफ्थ रूट ऑफ 32 कॅल्क्युलेट करू शकता आणि ते असतं 2. फिफ्थ रूट ऑफ 32 इज 2, कारण 2 रेज टू 5 इज इक्वल टू 32. म्हणून इट इज नॉट अ सर्ड. आता आपण सिमिलर सर्ड्स म्हणजे काय ते पाहूया. सिमिलर सर्ड्स म्हणजेच लाईक सर्ड्स. पहा इथे एक ग्रुप दिलेला आहे नंबर्सचा 8 रूट 2 -7 रूट 2 अँड -3/5 रूट 2. लक्षात घ्या वाचन करतानाच आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी रूट 2 हा इररॅशनल नंबर आहे, इथे पण रूट 2 आणि इथे पण रूट 2. त्यांच्या सोबतचा जो रॅशनल नंबर आहे तो आणि हा इररॅशनल नंबर मिळून ही एकूणच काय आहे सर्ड आहे. म्हणजे हा रूट 2 इथे असल्यामुळे इट इज अ सर्ड. आता यांना आपण लाईक सर्ड्स म्हणू शकतो किंवा सिमिलर सर्ड्स असं म्हणता येईल आपल्याला, कारण यातल्या प्रत्येक नंबर मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट होत आहे तर रूट 2 तुम्हाला दिसतं या ठिकाणी. त्या विरुद्ध आपण जर दुसरं इथं ग्रुप पाहिला तर 8 रूट 2 हा इररॅशनल नंबर म्हणजे सर्ड आहे.
7 रूट 3 ही पण एक सर्ड आहे आणि -3 रूट 5 ही पण एक सर्ड आहे. पण या सगळ्या सर्ड ज्या आहेत त्या अनलाइक सर्ड्स आहेत, म्हणजे त्या सिमिलर सर्ड्स नाहीयेत. तर कशामुळे ते सिमिलर सर्ड्स नाहीत? सर्ड्स आहेत पण सिमिलर नाही, कारण या ठिकाणी रूट 2 हा इरॅशनल नंबर आहे, या ठिकाणी रूट 3 हा इरॅशनल नंबर आहे आणि या ठिकाणी रूट 5 हा इरॅशनल नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या सर्ड्स घेतल्यात, त्या लाईक सर्ड्स नाहीयेत, त्या सिमिलर सर्ड्स नाहीयेत. प्रॅक्टिस सेट 2.3 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिवन बिलो. ऑर्डर म्हणजे काय, तर त्याचा इंडेक्स किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, फर्स्ट नंबर आहे क्यूब रूट ऑफ 7. सो ऑर्डर इज 3. ओके, आपल्याला काय करायचं, फक्त ऑर्डर लिहायची आहे. या ठिकाणी पहा, रीड करत असताना काळजीपूर्वक पहा, त्याचं नीट वाचन करा. 5 into square root of 12. 5 square root of 12. 5 हा जो रॅशनल नंबर आहे तो आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 12 आहे, म्हणजे या ठिकाणी ऑर्डर किती झाली, इट इज 2. दिस इज फोर्थ रूट ऑफ 10. सो ऑर्डर इज 4. This is square root of 39. That means order is 2. And this is cube root of 18. It means order is 3. Question number 2 आहे, state which of the following are surds and justify. आता पहा, या गिवन एक्झाम्पल्स ला आपण एकदा प्रॉपरली रीड आउट करूया. फर्स्ट आहे क्यूब रूट ऑफ 51, फोर्थ रूट ऑफ 16, फिफ्थ रूट ऑफ 81, square root of 256, cube root of 64 and square root of 22/7. यांना जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की फर्स्ट, थर्ड अँड 6 हे जे एक्झाम्पल्स आहेत दॅट आर सर्ड्स. आता यांना सर्ड्स का म्हणायचं, तर ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1 विच इज नॅचरल नंबर. Order is greater than 1 and radicands are positive rational numbers. यासाठी आपली रॅशनल नंबर म्हणजे काय, इरॅशनल नंबर म्हणजे काय, या कन्सेप्ट काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. त्यानंतर आपण जे उर्वरित एक्झाम्पल्स आहेत, फॉर एक्झाम्पल हा सेकंड पाहूया आपण, ज्यांना आपण सर्ड नाहीये असं डिक्लेअर केलं. यांना सर्ड आहे डिक्लेअर केलं म्हणजे उरलेले काय झाले, ते आर नॉट सर्ड्स. हा जो सेकंड आहे तो आहे फोर्थ रूट ऑफ 16. मग फोर्थ रूट ऑफ 16 काय येणार आहे, दॅट इज 2 विच इज नॉट इरॅशनल. मग हा इरॅशनल नाहीये म्हणजे हा काय, सर्ड नाही, इज नॉट सर्ड. त्यानंतर हा थर्ड आपण सर्ड म्हणून घेतलेला आहे आणि तो आहे. त्यानंतर जे फोर्थ एक्झाम्पल आहे ते आहे स्क्वेअर रूट ऑफ 256. 256 चा स्क्वेअर रूट काय आहे, इट इज 16. नॉट इरॅशनल. 16 हा काही इरॅशनल नंबर नाहीये आणि म्हणून इज नॉट सर्ड. त्यानंतरचा हा जो आहे फिफ्थ तो आहे क्यूब रूट ऑफ 64. इट इज 4. म्हणजे याचा क्यूब रूट आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. नॉट इरॅशनल. हा काही इरॅशनल नंबर नाहीये आणि म्हणून सर्ड पण नाहीये. क्वेश्चन नंबर 3 पहा, क्लासिफाय द गिवन पेअर्स ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. आता लाईक सर्ड्स म्हणजे काय आणि अनलाईक सर्ड्स म्हणजे काय हे मी तुम्हाला यापूर्वी एक्सप्लेन केले. काय करायचं, जेव्हा एखादा असा रूट 52 सारखा नंबर असेल तर त्याचे फॅक्टर्स करायचे. आता रूट 52 ला तुम्ही काय लिहू शकता पहा बरं, तर रूट 13 इंटू 4 म्हणजे एक मी परफेक्ट स्क्वेअर त्यातला काढला कारण इथं स्क्वेअर रूट ऑफ 52 आहे. मग याला आपल्याला कसं लिहिता येईल, 2 रूट 13. यातला जो दुसरा आहे तो आहे 5 रूट 13. आता या दोघांचं जर आपण कम्पेअर केलं म्हणजे कम्पॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येईल दीज आर लाईक सर्ड्स. लाईक सर्ड्स का म्हणायचं पहा, तर हा जो पहिला नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रूट 13 आढळतंय
म्हणजे √52 ला आपण काय केलं 2√13 असं कन्वर्ट केलं. आणि हा जो सेकंड नंबर दिलेला आहे तो आहे 5√13. म्हणजे या ठिकाणी √13 आहे आणि या ठिकाणी पण √13 आहे, म्हणून यांना काय म्हणायचं, लाईक सर्ट्स असं म्हणायचं. म्हणजे ही पेअर कशाची आहे, इट इज ऑफ लाईक सर्ट्स. त्याच्यानंतर हा जो सेकंड एक्झाम्पल आहे तो पहा, √68. याला आपण कसं लिहू शकतो, √17 into 4. ओके. त्यानंतर हा जो सेकंड यालाच पहा कसं लिहिता येईल, 2√17. म्हणजे इथं स्क्वेअर रूट मध्ये काय राहिलं, 17 राहिलं. आणि जो सेकंड नंबर आहे तो आहे 5√3. म्हणजे फर्स्ट नंबर मध्ये आहे √17 आणि सेकंड नंबर मध्ये आहे √3. These are not like surds. म्हणजे काय, unlike surds. यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया. पहा थर्ड एक्झाम्पल काय आहे, 4√18. फर्स्ट नंबर आहे, त्याचं आपण फॅक्टरायझेशन करूया. 4√18 म्हणजे काय, 9 into 2. सो 4 into 3√2. म्हणजे हा 9 जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतला तर तो काय आहे, त्याचं स्क्वेअर रूट 3. म्हणजे या ठिकाणी 4 into 3 इट इज 12√2. आणि तुमचा सेकंड नंबर काय आहे, 7√2. म्हणजे दोन्ही मध्ये √2 आहे. दीज आर लाईक सर्ट्स. फोर्थ एक्झाम्पल पहा, 19√12. आता या √12 ला मी कसं स्प्लिट करते पहा, 19√4 3 12. इट मीन्स 19 into 2. हा √4 बाहेर घेतला तर तो होईल 2√3. 19 2 is 38 √3. आणि सेकंड नंबर पण काय आहे, 6√3. म्हणजे दीज आर लाईक सर्ट्स. यानंतर हे जे फिफ्थ एक्झाम्पल आहे ते पाहूयात आपण. 5√22 ला तुम्ही कसं लिहाल, तर 5√11 into 2. यातला कुठलाच नंबर बाहेर निघत नाहीये. ओके, याला असंच ठेवूया. आणि 7√33 ला काय लिहिणार तुम्ही, 7 into 11 into 3. यामध्ये पण कुठलाच नंबर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर नाही काढू शकत आहे, म्हणून दीज आर अनलाईक सर्ट्स. अनलाईक कशामुळे आहेत, तर पहिल्या नंबर मध्ये आहे √22 आणि दुसऱ्यामध्ये आहे √33. यानंतरचं जे लास्ट एक्झाम्पल आहे ते पाहूयात आपण. 5√5 आणि √75. या 5√5 ला आपण काहीही बदल करू शकत नाही, ऍज इट इज ठेवावं लागेल, कारण त्याचे फॅक्टर्स नाही घेता येत आपल्याला. पण सेकंड नंबर जो आहे त्याचे फॅक्टर्स घेता येतात. आणि त्याला आपल्याला कसं लिहिता येईल, 25 into 3. मग 25 ला बाहेर घ्यायचं ठरवलं तर 5√3. पहा या ठिकाणी आहे √5, इथे आहे √3. दीज आर अनलाईक सर्ट्स. क्वेश्चन नंबर 4 आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. आपल्याला या सिम्प्लिफाय करायच्या आहेत. पहा फर्स्ट क्वेश्चन आहे √27. आता या स्क्वेअर रूट ऑफ 27 मध्ये पहा एक नंबर असा निवडा की तो परफेक्ट स्क्वेअर असेल आणि दुसरं काय करायचं, दुसरा फॅक्टर. म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याला स्क्वेअर रूट साइनच्या बाहेर काढता येईल. पहा याला कसं लिहिणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ 27 ला तर 9 into 3. ओके, 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. त्याला जर आपण बाहेर काढलं, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ते काय होईल 3. आणि स्क्वेअर रूट मध्ये काय राहील, इट इज 3. याला आपण काय केलं, सिम्प्लिफाय केलं. म्हणजे एक रॅशनल नंबर आणि एक इररॅशनल नंबर आपण असं त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आणलेला आहे. आता √50 ला पहा काय लिहिणार आपण, 25 into 2. म्हणजे 25 चं स्क्वेअर रूट आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, इट इज 5√2. त्यानंतर 250 ला काय लिहिणार आपण, 25 into 10. सो इट बिकम्स 5√10. √10 स्क्वेअर रूट मध्येच राहणार आहे. आता 112 चे फॅक्टर्स काय असतील, तर 16 into 7. 16 चं रूट घेता येतं, इट इज 4√7. आता 168 चे फॅक्टर्स काय करणार आपण, तर 42 into 4.
पहा तुम्हाला जर असे मल्टिप्लिकेशन मधले फॅक्टर्स येत नसतील तर उभ्या पद्धतीने त्याचे फॅक्टर्स काढायचे. ओके 42 into 4 यातल्या कोणत्या नंबरला आपल्याला बाहेर घेता येईल तर इट इज 2 म्हणजे 4 चं रूट काय आहे स्क्वेअर रूट इट इज 2. मग रूट साइन मध्ये काय राहिलं 42. अशा पद्धतीने आपण या सगळ्या सेट्सला काय केले सिंपल फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं आहे म्हणजे सिम्प्लिफाय केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स. लक्षात ठेवा सर्ट्सचं कंपॅरिझन करत असताना म्हणजे दोन सर्ट्सचं जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर त्यांच्या ऑर्डर सेम पाहिजे. मग आता यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा तो आहे 7 रूट 2 आणि सेकंड नंबर दिलेला आहे 5 रूट 3. या दोघांचं आपल्याला कंपॅरिझन करायचंय. तर हा जो फर्स्ट नंबर आहे 7 रूट 2 तर या ठिकाणी आपल्याला रूट 2 दिसतं आणि या ठिकाणी रूट 3 आणि बाहेर त्यांच्या वेगवेगळे रॅशनल नंबर्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये असलेले. मग यांना कम्पेअर करण्यासाठी काय पाहिजे ना तर हा 7 आपण आतमध्ये नेऊया. तो बाहेर आहे तो आपण रूट साइन मध्ये नेत आहोत म्हणून दोनदा त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहा. या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल तर 49 into 2 इट मीन्स 98. ओके जो सेकंड नंबर आहे तो आहे 5 स्क्वेअर रूट 3. ओके हा 5 ला आपण आतमध्ये नेणार आहोत सो इट बिकम्स 5 into 5 into 3. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किती येईल बरं 25 into 3 इट इज 75. पण लक्षात ठेवा 98 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 75 म्हणजेच काय तर रूट 98 इज ग्रेटर दॅन रूट 75 म्हणजेच काय 7 रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 रूट 3. सेकंड क्वेश्चन पहा स्क्वेअर रूट ऑफ 247 अँड स्क्वेअर रूट ऑफ 274 यातला कुठला नंबर ग्रेटर आहे 274. दोघांचेही ऑर्डर सेम आहेत म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 274 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 247. ओके त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया 2 रूट 7 आणि रूट 28. तर यामधला जो फर्स्ट नंबर आहे तो आहे 2 रूट 7. 2 रूट 7 ला हा जो बाहेरचा 2 आहे रॅशनल नंबर तो स्क्वेअर रूट मध्ये नेणार आहोत आपण. तो होईल 2 into 2 7 म्हणजे 2 into 2 into 7 इट इज 4 into 7 सो इट बिकम्स 28. आणि जो पहिला नंबर आहे तो सुद्धा काय दिलेला आहे 28च दिलेला आहे. 28 is equal to 28 so 2 root 7 is equal to root 28. त्यानंतर जो फोर्थ क्वेश्चन आहे यामधला तो आहे 5 रूट 5 and 7 रूट 2. सो 5 रूट 5 ला काय करूया आपण बाहेरचा रॅशनल 5 नंबर काय करू रूट साइन मध्ये घेऊया 5 into 5 आणि ऑलरेडी इथे 5 आहे सो स्क्वेअर रूट ऑफ 125. त्यानंतर हा जो 7 रूट 2 आहे त्याला पण याच पद्धतीने हा 7 मध्ये न्यायचा आहे 7 into 7 into 2. ओके इट इज 49 into 2 that is root 98. आता पहा 125 इज ग्रेटर दॅन 98 म्हणजेच काय होईल रूट 125 विल बी ग्रेटर दॅन रूट 98 म्हणजेच काय तर 5 रूट 5 इज ग्रेटर दॅन 7 रूट 2. याच क्वेश्चन मधील जो फिफ्थ आहे तो आपण घेऊयात. यामध्ये पहा 4 स्क्वेअर रूट 42. आता याच्या आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये मी काय सांगितलं तर बाहेरचा नंबर जो आहे तो आपण स्क्वेअर रूट मध्ये नेत होतो. आता थोडस वेगळ्या पद्धतीने हे एक्झाम्पल घेऊयात आपण. याची ऑर्डर आहे 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 42. तर याला पण त्या ऑर्डर मध्ये आपण कन्वर्ट करूयात तर ती होईल रूट 16 कारण 4 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तो आहे 16 चा इनटू रूट 42 सो इट विल बिकम रूट 672. म्हणजे या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपण अशा देखील लिहू शकतो 16 into 42 स्क्वेअर रूट मध्ये सो इट विल बिकम 672. ठीक आहे. आता हा जो दुसरा आहे तो पण अशाच पद्धतीने आपण कन्वर्ट करूयात. सो 9 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तो आहे 81 चा सो स्क्वेअर रूट ऑफ 81 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2. यांच्या ऑर्डर सेम असल्यामुळे आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो.
So square root of 81 into 2. So it becomes 162. Square root of 162. आता या दोघांमध्ये कंपेअर करा. You will find 672 greater than 162. म्हणजेच काय? The square root of 672 is greater than square root of 162. यालाच आपण आपले जे ओरिजिनल नंबर्स आहेत ते यूज करून लिहायचं. 4 into root 42 is greater than 9 root 2. याच पद्धतीने आपण जे लास्ट एक्झाम्पल आहे ते करूयात. यातला पहिला नंबर आहे 5 root 3. या ठिकाणी ऑर्डर आहे 2. मग ह्या 5 ची पण ऑर्डर तीच बनवूया आपण. 5 हा स्क्वेअर रूट आहे 25 चा. सो 25 हा स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचा इंटू रूट 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. सो स्क्वेअर रूट ऑफ 25 इंटू 3 इट इज स्क्वेअर रूट ऑफ 75. हा जो दुसरा नंबर आहे तो आहे 9. याला पण त्याच ऑर्डर मध्ये घेऊया आपण, सेकंड ऑर्डर मध्ये. सो इट विल बिकम स्क्वेअर रूट ऑफ 81. या दोघांमध्ये कंपेअर करा. 75 इज लेस दॅन 81. हेन्स रूट 75 इज लेस दॅन रूट 81. ओरिजिनल नंबर यूज करून आपण लिहूया 5 रूट 3 इज लेस दॅन 9. यातलं 7th एक्झाम्पल पहा. 7 and 2 रूट 5. तर या ठिकाणी ऑर्डर आहे 2. तर या 7 ला पण मी तशाच पद्धतीने कन्वर्ट करते. याची ऑर्डर 2 घ्यायची जर असेल तर रूट 49. ओके, 7 इज द स्क्वेअर रूट ऑफ 49. आणि सेकंड आहे 2 रूट 5. त्याला पहा आपण कसं कन्वर्ट करता येईल. तर रूट 4 इंटू रूट 5. सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 5. सो इट इज 20. ओके, आता या दोन्ही मध्ये कंपेअर करा. 49 is greater than 20. So 7 is greater than 2 root 5. सर्ट्स मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या सगळ्या जे बेसिक ऑपरेशन्स आहेत मॅथमॅटिक्स मध्ये ते सगळे करू शकतो. त्यामध्ये या सिम्प्लिफिकेशन मध्ये काही ठिकाणी आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन करायचं आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल पहा. 5 स्क्वेअर रूट 3 प्लस 8 स्क्वेअर रूट 3. तर या ठिकाणी दोन्ही मधून आपण काय कॉमन घेऊ शकतो. रूट 3. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील. 5 प्लस 8. सो व्हॉट इज द ऍडिशन ऑफ 5 and 8? Yes, it is 13 root 3. And this is the simplified form of this example. Okay, second example पाहूया आपण. 9 इथे रूट 5 आढळतो आपल्याला. नेक्स्ट -4 रूट 5. आणि या 125 ला आपण कसं कन्वर्ट करूया बघा. त्याचे फॅक्टर्स घेऊया. 25 इंटू येस इट इज 5. ओके, आता 9 रूट 5 -4 रूट 5 प्लस हा 25 जो आहे त्याचा रूट येईल 5 आणि मग स्क्वेअर रूट मध्ये राहील 5. आता या सगळ्यांमधून आपण काय कॉमन घेऊ शकतो. तर रूट 5 कॉमन घेता येईल. 9 minus 4 plus 5. So simplification of this will be 9 minus 4 it is 5 and 5 plus 5 it is 10. So 10 root 5 is the final answer. Okay. Question number 3 पहा. या ठिकाणी 7 रूट 48 आहे. त्याला काय करूयात आपण. फॅक्टर्स घेऊया. 16 3 -27 ला कोणते फॅक्टर्स घेता येईल. 9 into 3 and रूट मायनस रूट 3. सो इट इज हा 7 आणि हा 16 जो आहे त्याचा स्क्वेअर रूट काय 4 रूट 3 मायनस या 9 चा रूट येईल 3 रूट 3 मायनस रूट 3. सो इट इज 7 4 is 28 रूट 3 मायनस 3 रूट 3 मायनस रूट 3. आता या सगळ्यांमधून कॉमन काय घेता येईल. रूट 3 कॉमन घेता येईल. ब्रॅकेट मध्ये राहील 28 मायनस 3 आणि इथे राहील -1. सो 28 मायनस 3 हाऊ मच इट इज. इट इज 25. 25 मायनस 1 इट इज 24 रूट 3. यामधलं 4th एक्झाम्पल आपण घेऊया.
√7 मायनस 3/5 √7 प्लस 2 √7 या सगळ्यांमध्ये एक इरॅशनल नंबर आपल्याला दिसतो, तो आहे √7. त्याला आपण कॉमन घेऊया. मग ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी काय राहील, इथून √7 घेतलेला आहे म्हणजे इथे राहील 1 मायनस 3/5 अँड प्लस 2. ओके. मग या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये जर आपण आता सिम्प्लिफाय करावं लागेल आणि या सगळ्यांचा जो एलसीएम आहे डिनॉमिनेटरचा तो आहे 5. आता पहा या ठिकाणी कसं कन्वर्ट करता येईल. तर याचा डिनॉमिनेटर 5 आणण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5 मायनस 3 याचा ऑलरेडी 5 डिनॉमिनेटर आहे अँड प्लस इथं किती होईल 5 मल्टिप्लाय केल्यावर इट इज 10 आणि सगळ्यांचा डिनॉमिनेटर आता काय येईल 5, कारण आपण एलसीएम घेतला आणि प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 5 असा चेंज केला. आता पहा √7 5 मायनस 3 इट इज 2 2 प्लस 10 इट इज 12/5 म्हणजे याचा सिम्प्लिफाइड फॉर्म काय असेल 12/5 √7. क्वेश्चन नंबर 7 आहे मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सर कसं लिहायचंय सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा 3 स्क्वेअर रूट 12 चे मी फॅक्टर्स करणार आहे 4 into 3 into 18 चे पण कसे करता येतील बरं 9 into 2. या ठिकाणी जो परफेक्ट स्क्वेअर आहे तो रूटच्या बाहेर घ्यायला हरकत नाही. आपण 3 into इथून 4 जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर आणला तर त्याचा रूट काय असेल इट इज 2. रूट मध्ये राहील 3. ओके. इंटू इथे काय येईल बाहेर 9 म्हणजे बाहेर येताना काय असेल तो रूट काय होईल 3 √2 हे या ठिकाणी शिल्लक राहील. मग पहा इथे 3 into 2 into 3 हे रॅशनल नंबर्स आहेत, त्यांचं एकमेकांशी मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल आणि जे दोन इरॅशनल आहेत त्यांच्या ऑर्डर सेम असल्यामुळे काय त्यांचं सेपरेट मल्टिप्लिकेशन घेता येईल. सो इट इज 3 into 3 इट इज 9 into 2 18 आणि रूट मध्ये पहा 3 into 2 असं मल्टिप्लिकेशन घेता येईल दॅट इज 18 √6 हे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया यातला. इथे पण पहा 3 into 12 चं मल्टिप्लिकेशन कसं घेता येईल 4 into 3 ओके into 7 into 15 चे फॅक्टर्स 5 into 3 सो इट इज 3 into √4 into √3 यांना ऑर्डर सेम असल्यामुळे आपण सेपरेटली लिहू शकतो. into 7 into 5 √5 into √3. आता पहा 3 into 7 हे दोन्ही काय आहेत रॅशनल नंबर्स आहेत, त्यांना मी या ठिकाणी जवळ घेऊन लिहिलेला आहे. आणि दुसरं असं की √4 याचा स्क्वेअर रूट निघेल आणि हा √3 आणि हा √3 यांना पण जवळ लिहिलेला आहे into √5. या ठिकाणी 7 into 3 इट इज 21 into याचा स्क्वेअर रूट होईल 2 ओके into 3 √3 into √3 यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल 3 into √5. पहा 21 into 2 into 3 या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन काय होईल तर 126 into √5. सेवन्थ क्वेश्चन मधीलच थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल पाहूयात आपण. इथे पण आपल्याला काय करायचंय मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. आता पहा 3 into या √8 ला मी काय लिहू शकेल बरं 4 into 2 into √5. सो 3 into याला सेपरेट करून लिहिता येईल आपल्याला √4 into √2 into √5. सो 3 into स्क्वेअर रूट ऑफ 4 कॅल्क्युलेट करता येईल इट इज 2 into √2 into √5. 3 2 is 6 into 2 into 5 यांना एका स्क्वेअर रूट मध्ये घेता येईल आपल्याला कारण त्यांच्या ऑर्डर सेम आहेत. सो 6 into √10 and this is the final answer. ओके फोर्थ क्वेश्चन बघूया यातलाच. सो इट इज हा रॅशनल 5 आणि हा रॅशनल 2 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल.
आणि हा जो रूट 8 आहे इंटू रूट 8, 5 into 2 it is 10 into root 8 into root 8 काय होईल? It is 8. So the final answer is 80. Question number 8 आहे divide and write the answer in the simplest form. आता या ठिकाणी काही डिव्हिजन्स आहेत ते आपल्याला परफॉर्म करायचे. तर रूट 98 डिवाइडेड बाय रूट 2 यांच्या ऑर्डर सेम असल्यामुळे आपण त्यांना एकाच रूट मध्ये लिहू शकतो. तर 98 डिवाइडेड बाय 2. आता 98 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं, 2 1 2 4 is 1 remainder, 2 9 is so it becomes root 49 आणि याचं सिम्प्लिफिकेशन आहे 7. स्क्वेअर रूट ऑफ 49 is 7. सेकंड घेऊया आपण रूट 125 डिवाइडेड बाय रूट 50. यांना एकाच रूट मध्ये आपण घेऊ शकतो. 125 डिवाइडेड बाय 50. दोन्ही नंबर्स 25 ने डिव्हिजिबल आहेत. 25 2 is and 25 5 is so it is root 5 by 2. This is the simplified form. थर्ड घेऊया रूट 54 डिवाइडेड बाय रूट 27. So it is 54 divided by 27. So 27 ones 2 is so it is root 2. And last example is root 310 divided by root 5. 310 ला 5 ने डिवाइड करूया. 5 ones 5 6 is 30, remainder is 1. 5 2 is so it is square root of 62. क्वेश्चन नंबर 9 आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर इरॅशनल नंबर आहे त्याला आपल्याला काय करायचं? रॅशनल बनवायचं आहे. आता यापूर्वी पण तुम्ही शिकलेला आहात की एक इरॅशनल नंबर जर स्वतःशीच मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर तो रॅशनल होईल. म्हणजे इथे पहा हा डिनॉमिनेटर काय आहे? रूट 5 आहे. तर या रूट 5 ला जर आपण रूट 5 नच मल्टिप्लाय केलं तर तो रॅशनल होईल. इट विल बिकम 5. म्हणजेच याला आपण काय करूया? रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर करण्यासाठी मल्टिप्लाय अबव नंबर बाय रूट 5. ओके. मग यातल्या कशाला मल्टिप्लाय करायचं? न्यूमरेटर विथ रूट 5 and denominator also with रूट 5. म्हणजे एकूणच काय करायचंय आपल्याला? न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचंय आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचंय. तर या 3 बाय रूट 5 इंटू रूट 5 डिवाइडेड बाय रूट 5. पहा आपण या ठिकाणी जसं डिनोट केलेलं होतं त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. तर 3 रूट 5 divided by root 5 into root 5. What is the multiplication? It is 5. Okay. Second example पाहूया आपण 1 by root 14. इथे पण root 14 ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजे मल्टिप्लाय न्यूमरेटर with root 14 and denominator also with root 14. Okay. 1 by root 14 into root 14 divided by root 14. न्यूमरेटर ला पण मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटर ला पण. सो न्यूमरेटर becomes root 14 and divided by 14. 9th क्वेश्चन मधील जो थर्ड आहे तो पहा 5 divided by root 7. आता या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय न्यूमरेटर with root 7 and denominator also with root 7. कारण या ठिकाणी डिनॉमिनेटर काय आहे? रूट 7 आहे. त्याला रॅशनलाइज करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? रूट 7 नेच करावं लागेल. म्हणजे याचा रॅशनलाइजिंग फॅक्टर काय आहे? रूट 7 आहे. सो आपण मल्टिप्लाय करूया 5 डिवाइडेड बाय रूट 7 into root 7 divided by root 7. So it becomes 5 root 7 divided by 7. पहा आपण डिनॉमिनेटर काय केलंय? रॅशनलाइज केलेला आहे. यामधला जो फोर्थ आहे तो आहे 6 divided by 9 root 3
इथे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator with √3. ओके, √3 हा इरॅशनल नंबर आहे डिनॉमिनेटर मध्ये, त्यानंच आपण मल्टिप्लाय करूयात. सो इट विल बिकम 6/9√3 into √3 divided by √3. So it is 6√3 divided by 9 into 3. म्हणजे √3 into √3 किती आलं? 3. So it is 6√3 divided by 3 ones 2 is so it becomes 2√3 divided by 9. तेव्हा आपण डिनॉमिनेटर काय केलेलं आहे? रॅशनलाइज केलेलं आहे. सो लास्ट इज 11/√3. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator with √3. So it will become 11/√3 into √3 divided by √3. So it is 11√3 divided by 3.